गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालान्दिवल्लभं श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं श्रीगुटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। सद्गुरुनाथांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांच्या चरणी नतमस्तक होऊन पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आपल्या उपक्रमाला सुरुवात करूयात। सर्व विश्वस्त अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सर्व कार्यकारी मंडळ आणि आपण बसलेले सर्व गुरुजन आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन जो आपला ज्ञानेश्वरी निरूपण आणि त्याच्यामध्ये आपण जो ज्ञानेश्वरीचा प्रतिपाद्य विषय जो निश्चित केलेला आहे, ज्ञानेश्वरी मध्ये जो मुख्य प्रतिपाद्य विषय पहिल्याच दिवशी आपण त्याचं चिंतन केलं की अर्जुनाला जो विषाद झाला, मी देह माझा आणि माझ्या देहाला अनुसरून माझे, आणि इथे गीताशास्त्राची प्रवृत्ती झाली। गीताशास्त्राला प्रवृत्त करणारा हा अर्जुनाचा विषाद आणि तो विषाद घालवणं, विषाद बाद करणं हे संपूर्ण चिंतन पुढे 18व्या अध्यायापर्यंत म्हणजे उपक्रमात जो मी आणि माझा आहे, मी माझं आणि माझ्याचा मोह, तोच उपसंहारामध्ये नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा इथपर्यंत तो गेला, गुंतलो होतो अर्जुन गुणे। आणि तोच विषय आपण निश्चित करून आपण चिंतन करू पाहतोय। काय संपूर्ण ज्ञानेश्वरीचा निरूपणाचा विचार करता संपूर्ण ज्ञानेश्वरीचं आपल्याला ओव्या हे शक्य नाही। मग आपल्याला हा उपक्रम उपसंहारापर्यंत घेऊन जाण्यासाठी जे म्हणून मटेरियल लागेल त्याचा आपण तसं घेऊन, आणि त्याच्यात खास करून बाबांनी ज्या ओव्यांचं चिंतन आपल्या समोर मांडलं किंवा बाबा ज्या ओव्यांवर जास्त चिंतन सांगत होते त्याचा जर विचार केला, काही महात्म्यांच्याकडून मी त्या ओव्या उपलब्ध केल्या, माझ्याकडे काही होत्या, आणि त्याची एक संगती तयार केली, तो श्रीपाद पथ तयार झाला। गुरुजींनी काही ओव्या दिल्या, फडतरे महाराजांनी दिल्या, त्याच्यानंतर सगळोबांनी काही ओव्या दिल्या, मला अन्य महात्म्यांनी तोंडी सांगितल्या, तर ती मला संगती लावता आली। इकडे अर्जुन पद आणि इकडे श्रीपाद पद, आणि दोन्ही पदाचा विचार करता अर्जुन पद हा फार विस्तार आहे, म्हणजे विस्तारपूर्वक आहे, कर्मकांड आहे, उपासनाकांड आहे, ज्ञानकांड आहे। पण बाबांनी जे जास्त चिंतन सांगितलं, थोडासा कर्मकांडाला निष्कामता किंवा निष्कर्मता हे सांगण्यासाठी म्हणून थोडा स्पर्श केला, पण संपूर्ण चिंतन जे आहे ते ज्ञानकांडाच्या सगळ्या ओव्या विशेष करून 9व्या अध्यायाचा विचार करता
ती गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते की मी आणि माझं आणि माझ्याचं माझं हे बाद करणाऱ्या ओव्या, त्याचं चिंतन जास्त आपल्या समोर येतं. आणि मग आपण काल अध्याय संगती पाहताना सुद्धा पहिला अध्याय विषाद योग, विषाद घालवण्यासाठी आत्मज्ञान सांगितलं गेलं. कारण आत्मज्ञान सांगताना सांख्यांचा विनियोग केला, सांख्यांचं शास्त्र हाताशी धरलं, त्याच्यामध्ये दोन गोष्टी वेगवेगळ्या करून सांगितल्या. कारण मोह होताना काय झालं होतं की उपाधी आणि चैतन्य एक समजत होता. चैतन्याचा सत्पणा उपाधीला लावून उपाधीच त्याला खरी वाटत होती, हा भ्रम झाला होता. म्हणून उपाधी वेगळी केली. आपण त्या ओव्या पाहिल्या, उपाधी माझी गुप्त चैतन्याशी सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकार की, किंवा विचारिता निरसले, त्याचं निरसन करणं. या 2-3 भूमिका आपण पाहत पुढे आलो. पुन्हा हे सगळं दिलेलं आत्मज्ञान आत्मसात करण्यासाठी अंतःकरण शुद्ध पाहिजे, म्हणून तिसरा कर्मयोग सांगितला. चौथा ब्रह्मार्पण कसं करावं, ब्रह्मार्पण ब्रह्म हे श्लोक वगैरे किंवा ते चिंतन आपण पुढे घेऊन आलो. पुढे ज्ञानयोग श्रेष्ठ आहे, कर्मयोगी श्रेष्ठ आहे का ज्ञानयोगी श्रेष्ठ आहे याचं चिंतन आलं. ध्यानयोगाचा विस्तार आला. अज्ञान काय, ज्ञान काय, विज्ञान काय याचं चिंतन पुन्हा 7 प्रश्न उपस्थित केले, ते ऐकून समाधान झालं नाही. 8वा अध्याय आणि पुन्हा 9वा अध्याय मोक्ष, त्या ज्ञानाचा विस्तार संपूर्णपणे 9व्या अध्यायामध्ये. 10व्या अध्यायामध्ये विभूती, मला मुख्य विभूती सांग. आणि मुख्य विभूती सांगताना माझ्याच सर्व विभूती आहेत, मीच सर्वत्र आहे, हे भगवंताचं ऐकल्याबरोबर अर्जुनाने सांगितलं. इच्छा उत्कट झाली की मला तुझं जे सर्वत्र आहे, तू जो सर्वत्र आहे, सर्वांमध्ये जो असणारा तू आहेस, किंवा तुझ्यामध्ये असणारे जे सर्व आहेत ते मला पाहायचं आहे, ते मला दाखव. आणि ते दाखवण्याची भगवंताला एवढी उत्कटता तयार झाली होती की कधी एकदा दाखवायला सुरुवात केली. हो, पश्चिमे पार्थ रूपाणी शतोशत सहस्रशः, पाहायला सुरुवात कर. नाना विधानी नाना दिव्यानी सुरुवात. पण पाहण्याची दृष्टी तिथे नव्हती. आणि ती दृष्टी कशी दिली, ती दृष्टी देण्याची जी युक्ती आहे त्याचं चिंतन काल थोडंसं आपण पाहत होतो. 9वा श्लोक संजयाने त्याचं वर्णन केलं. कारण हे दोघे देणे घेण्यात गुंतलेले होते. हो, एक दाखवायच्या मागे होते आणि एक पाहायच्या, पण पाहणाला पाहता येईल. त्यांचं जे चाललं होतं ते संजय उवाच आहे. दोन्ही अवस्थांचं 11व्या अध्यायामध्ये पाहिलं तर संजयाने वर्णन केले अर्जुनाच्या अवस्थेचं. सुंदर चिंतन. तर ते आपण जे काल पाहिलं की भगवंताच्या लक्षात आले, अरे ह्याला दाखवतोय खरं, पण पाहिना कसा हा. पण त्याच्या लक्षात आलं की नाही, याला दृष्टी नाही, याला दृष्टी नाही. मनोनी देवांचा तो राव पार्था म्हणे तुझं दिव्य दृष्टी देवो. हा, कशासाठी? तैसा विश्वरूपाचा ठावो देखशी तू. कशाला तुला दिव्य दृष्टी द्यायची? विश्वरूप पाहिला का? थोडं लक्षात घेऊ. विश्वरूप पाहिला का विश्वरूपाचा ठावो पाहिला? विश्वरूपाचं दर्शन करायचं होतं का भगवंताचं दर्शन करायचं होतं? का त्याने काय, मी सगळीकडे आहे, सर्वांच्यात आहे. विश्वरूपाचं दर्शन तर सर्वांचं चालू आहे ना. आता रूपाचं दर्शन कोणाचं नाही का? हे काय रूप दर्शन चालूच आहे की एकाचं केलं काय आणि सगळ्याचं केलं काय? पण ह्या सर्वांमध्ये जो तू आहे तो मला पाहायचा, ते मला दाखव. हे पाहायची दृष्टी सर्वांच्याकडे आहे, हे काही सामान्य आहे, याचा काही विशेष नाही. पण ह्याच्यात तू असणारा तो मला दाखव. ह्याच्यात तू असणारा ते बी दाखव, आणि तुझ्यात हे असणारं ते बी मला कळू. त्याच्यात हे आहे का ह्याच्यात तो आहे? हा विश्वरूपाचा ठाव, हा विश्वरूपाचा ठाव दे कशी तू.
म्हणून तुझं दिव्य दृष्टी देऊ. आईशी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जवळ एक सरे. दिव्य दृष्टी दिली म्हणजे काय, चमत्कार किंवा असं काय आपण ज्याला म्हणतो, असं जादू टोना. आईशी श्रीमुखोनी अक्षरे हा निगती ना जवळ एक शरी. तव तव अविद्येची अंधारे जावोची लागे. हा अक्षरे नवती देखा, ती अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दिव्यिका. अर्जुना लागी चितकळिका उजळलिया अजून एकदा उजळलिया. मध्ये टाका ना नाव तुमचं काय फरक पडतो तुम्हाला. उजळलिया श्रीपादे उजळलिया अमुक अमुक, जे आता तुम्हाला ज्यांनी काय उजळून दिलंय ते. हा आता ते घडतंय आपल्याला इतिहासात, ठीक आहे ते प्रतिकात्मक आहे, पण आता साक्षात जे चालू आहे, साक्षात्कारात्मक भूमिका आपली तयार करून घ्यायची आपल्याला. कारण दृष्टी आता तयार झाली तर आता साक्षात्कार होईल, तेव्हा तो तिथे झाला, बरोबर आहे. पण आता ऐशी श्रीमुखोनी अक्षरी, हा आता ती अक्षरे नव्हती देखा आता ब्रह्म साम्राज्य दीपिका. आता अर्जुना लागी चितकळिका आता उजळलिया. हा तेवढं फक्त जरा ते म्हटलं की तिकडे जाते आणि तेच ती आहे हे लक्षात घ्यायचं. अविद्येची अंधारे जावोची लागे. हा आता अविद्येचा अंधार आपल्याला कळायला पाहिजे. आता अंधार आहे का प्रकाश आहे, तेवढा विषय घेऊन आणि कालच्या विषयाला जोडून घेऊ आपण. आता अंधार आहे का प्रकाश आहे. तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या बरं का. आपसात बोलायला लागला तर मग आपण तुमचं बोलणं आधी आहे दीक्षित. हा आता अंधार आहे का उजेड आहे. नाही मी थांबतो ना तो. आपल्याला काही मुरकायचं नाही, काही नाही, काही पळापळी करायची नाही कुठे. माझा प्रश्न साधा आहे. आता अंधार आहे का उजेड आहे. आता परत प्रश्न करतो, प्रश्न तोच आहे. आता अंधार आहे का उजेड आहे. कुणीही उत्तर देईल याचं. तुम्हाला एवढा का प्रश्न पडावा मला कळत नाही. आता अंधार आहे का उजेड आहे. कसंही घ्या तुम्ही, तुम्हाला जे उत्तर येते ते द्या, मला काही अडचण नाही त्याच्याबद्दल. मला पुढे जायचं आहे. तुम्ही जसं उत्तर द्याल त्याला घेऊन मी पुढे जाईल, मला काही अडचण नाही. मला फक्त उजेड आहे का अंधार आहे एवढं सांगा. बरं आता उजेड आहे. हा बरोबर, ठीक आहे. मी काय म्हटलं, जे दिसतं ते तर सांगा ना. जे नाही दिसेल ते दाखवतील ना. ते कशात बसले तिथे ते तर घ्यायचं आहे आपल्याला. आता उजेड आहे. बरं हा उजेड अविद्येचा आहे का स्वयंचा आहे. हा जो उजेड आहे आता तो कोणाचा आहे. मला म्हणून म्हटलं जो दिसतं ते सांगा, मग पुढे जाऊ. आपल्याला अविद्येच्या अंधारे जावंची लागे या मुद्द्यावर आपल्याला चिंतन करायचं. हा जो उजेड आहे हा स्वयंचा उजेड आहे का अविद्येचा उजेड आहे. आता तुम्ही सांगू शकता ना. आता गेले पुढे, महाराजांनी उपस्थित केला मुद्दा पुढे गेला. आता हा जो उजेड आहे हा कोणाचा उजेड आहे. त्या उजेडात काय दिसतं, हिच्या उजेडात काय दिसतं, म्हणजे मग कळेल. त्याच्या उजेडात काय दिसतं मग तोच आता मुद्दा पुढची ओळी तीच येते. या उजेडात या वस्तू दिसत आहेत. या उजेडात या वस्तू दिसत आहेत. जड वस्तूचं प्रकाशन करणारा प्रकाश आहे हा. सूर्याचा म्हणा, विजेचा म्हणा. आणि तो प्रकाश सुद्धा कसा आहे, जड आहे. जड प्रकाश आहे हा फक्त जडाचं प्रकाशन करणारा प्रकाश आहे. आणि या प्रकाशाने ती गोष्ट कळायची नाही, ते दिसायचं नाही. या प्रकाशाने ही वस्तू दिसेल
या प्रकाशाने ही वस्तू दिसेल, या डोळ्याने दिसेल. आणि अर्जुनाला ते होतं, सगळं होतं. पण ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एक सरे, तेव्हा त्या आतला स्विच ऑन झाला. तव अविद्येचे अंधारे जावोचे लागे. अविद्येचा अंधार जायला सुरुवात झाली. आणि अविद्येचा अंधार घालवण्याची जी प्रक्रिया आहे, पै अनुग्रह पै राया श्री हरी केला धनंजया. तो कवनीकडे माया नेने भाषेचे काय, त्याची भाषाच राहिली ना. माया कुठे गेली काय मायाचं का ते. आणि नंतर मग सांगितलं, मग त्याचा परिणाम सांगितला. तै कैसे अनुग्रहाचे करणे, पार्थाचे पाहणे आणि न पाहणे. तयाही सकट व्यापून घातले नारायण. पुढच्या श्लोकातले पुढची ओवी आहे. पण ही अनुग्रह सुरू असताना, अनुग्रह झाल्यानंतर अनुग्रह पै राया श्री हरी केला धनंजया. मग भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला शब्द दिला, अर्थ दिला, ज्ञान दिलं का स्वरूप दिलं, जो कालचा विषय आपला तिथे थांबलो होतो तिथे आपण वेळेच्या आधारे. ऐसे श्रीमुखोनी अक्षरे बरोबर आहे, पण शब्द दिलाय का? चार भूमिका स्पष्ट झाल्या, त्या विस्तारात नाही मी कालतेच थोडं. शब्द, बोला तुम्ही. शब्द, अर्थ, ज्ञान, स्वरूप. नुसता शब्द काय करेल? नुसत्या शब्दाने काय होईल? शब्दाशिवाय काहीच होणार नाही. शब्दाशिवाय ती वस्तू निर्देशित करता येणार नाही. पण शब्द म्हणजे ती वस्तू नव्हे. ज्या क्षणी तो अर्थ हाताशी येतो त्या क्षणी शब्द राहत नाही. हे व्यवहारात सुद्धा तुम्ही पाहता. मोबाईल हातात आला की मोबाईल शब्द राहत नाही. मोबाईलचाच व्यवहार सुरू झाला. ज्या क्षणी अर्थ फुटला, ज्ञान हातात आलं, संपला, अर्थही बाजूला झाला. आणि ज्या क्षणी ज्ञान फुटलं, स्वरूपाला प्राप्त झाला, त्या क्षणी ज्ञानही राहत नाही. बरोबर. ते आता काय म्हणतो आपण, ज्ञान झाल्यानंतरचे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू हाती देऊन गेले. जाण नेले जे उरले जाणे, नेने नेते गेले, तेने जाणं नेले, नेत्याने जाणं नेलं, अज्ञानाने ज्ञान नेलं. हे तसंच आहे ना, ज्ञान गेल्यानंतर निष्काळ स्वरूप होते बाबा भूमिका. तुम्ही आता पहा, कोण कोणाला घेऊन जाते पहा. आता ज्ञान गेल्याचं लक्षण, अज्ञान गेल्याचं लक्षण काय? अज्ञान गेलं आणि ज्ञान राहिलं, काय समजायचं आपण? अज्ञान गेलं आणि ज्ञान राहिलं, काय समजायचं? कारण ती एक गेल्यानंतर एक राहत असं नाही, ते बरोबरच जात असते. अज्ञान ज्ञाने नेले, नेनने गेले, तेने जाणने नेले. निष्क्रिय जे उरले चित मात्रचे. हा आपला मुद्दा थोडा पुढे गेला. ज्या मुद्द्यावर आपलं चिंतन चालू आहे, आपल्याला काय करायला? उजळलिया अर्जुना लागी चितकळी का. उजळलिया श्रीकृष्णे. ती उजळण्याची जी प्रक्रिया आहे ना, त्याचं चिंतन आता आपल्याला परिपूर्ण, ती दृष्टी आत्ता आपल्याला प्राप्त आली पाहिजे. ते तर प्रक्रिया तर आलेली आहे, आपल्याकडे प्रक्रिया आलेली आहे. त्याला अनुसरूनच उभे येते. काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी. आता काय चाललंय? काना वचनाची भेट चालली का? आता काय आता जे चाललंय हे काना वचनाचीच आहे का? काय आहे आता बोलणं चाललंय ते काय? किंवा आता नाही, व्यवहारात तुमचं जे बोलणं चालतं ते काना वचनाच्या भेटीनंच होतं का कशाने होतं? माझा प्रश्न आहे तुम्हाला. सगळंच बोलणं, सगळाच व्यवहार काना वचनाच्या भेटीनं होतं का काना वचनाच्या भेटीशिवाय होतं? साधं इतर बोलणं मी विचारतोय. पाणी दिलं का? पाणी घेतलं का? जेवला का? कानाची आणि वचनाची. मग ती काना वचनाची भेट काय घेऊन होती? ह्या तर व्यवहारातल्या वस्तू घेऊन काना वचनाच्या भेटी नाही. आता जे आपलं चाललंय ते
श्री गुरूंची आणि त्यांची जी कानावाचनाची भेट झाली ते काय घेऊन होतं, काय काय असं केलं तिथे? महावाक्याची निनावे, महावाक्य होतं तिथे. हा महावाक्य घेऊन कानावाचनाची भेट झाली. सरिसाची पै किरीटी, सरिसा शब्द तिकडे जातो. हा सरिसाची पै किरीटी ते वस्तू होऊन उठी कवन ऐकू. कानावाचनाची भेट हे तर हे झाल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. पण काय घेऊन कानावाचनाची भेट? हा मी मोबाईल मागितला, कानावाचनाची भेट, मोबाईल प्राप्त झाला. मी ग्रंथ मागितला, हार मागितला, कानावाचनाची भेट, हार प्राप्त झाला. त्यांनी मागितली दिव्य दृष्टी. दिव्य दृष्टी द्यायची, दृष्टीतला बदल करायचा होता. कानावाचनाची भेट आणि मग महावाक्याचे निनावे. काल आपलं चिंतन झालं महावाक्य आणि अवांतर वाक्य. हा महावाक्य कशाला म्हणावं आणि अवांतर वाक्य कशाला म्हणावं, नाम कशाला म्हणावं आणि मंत्र कशाला म्हणावं. कशाला म्हणावं महावाक्य, कशाला म्हणावं नाम, कशाला म्हणावं मंत्र आणि कशाला म्हणावं अवांतर वाक्य. दोन भूमिका आहेत, इकडे दोन तिकडे दोन, बाकी काय सगळीकडे शब्दच आहे. चिंतन असं कोणते तर की ज्या शब्दामध्ये, ज्या अक्षरामध्ये, ज्या वाक्यामध्ये जीव ब्रह्म ऐक्याचं प्रतिपादन आहे त्याचं नाव आहे महावाक्य. भाषेचा प्रतिबंध नाही, शब्दाचा प्रतिबंध नाही, संस्कृतचा नाही, हिंदीचा नाही, इंग्लिशचा नाही, तामिळचा नाही, कशाचाच नाही. शब्दाचा कुठल्याच भाषेचा प्रतिबंध नाही. अर्थाचा मुद्दा आहे. अर्थ काय निघतो? जीव ब्रह्म ऐक्याचं प्रतिपादन महावाक्य. जीव एक हरी आत्मा जीव शिव महावाक्य आहे. हा आणि आपल्याला जे मिळालं ते सुद्धा महावाक्य. आणि अवांतर वाक्य किंवा मंत्र ज्याला म्हणतो त्याच्यामध्ये फक्त भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन असतं. भगवंताचं स्वरूप सांगितलं जातं त्याच्यामध्ये आणि ते स्वरूप समजून घ्यायचं आणि भक्ती करायची परोक्षत्वाने. उदाहरणार्थ राम कृष्ण हरी. राम कसा आहे? रम आणि घम हे दोन धातू आहेत आणि मग सर्वांच्या मध्ये राहणारा, सर्वत्र राहणारा, सर्वांना अधिष्ठान असलेला राम, आनंदवाचक असलेला, सत्तावाचक असलेला कृष्ण आणि पापाचा हरण करणारा तो हरी. राम कृष्ण हरी. आम्हाला स्वरूप कळालं तो कसा आहे? सर्वांच्यात राहणारा आहे, सर्वत्र आहे, सत्तावाचक आहे, आनंद रूप आहे, पापाचा हरण करणारा आहे, मंत्र आहे, शुद्ध मंत्र आहे. हे त्याचं स्वरूप समजलं पण त्याच्यामध्ये हा बोध नाही होत की ते आणि मी एक आहे. हा बोध नाही म्हणून ते नामामध्ये जात नाही, म्हणून ते मुख्य बोधामध्ये जात नाही, म्हणून ते महावाक्यामध्ये जात नाही. नाहीतर तो शुद्ध मंत्र आहे. सकाळीच तो अभंग ताईने अभंग घेतला होता, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. त्याचं दुसरं चरण काय आलं होतं? ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. हा आणि त्याच्या खालचं चरण वाचेशी सतत जपे आधी. हा आणि एकदम शेवटचं चरण ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी आणि धरोनी श्री हरी जपे सदा. दोन्ही भूमिका आलेली आहेत. नवीन माणूस नेमका गोंधळेल. वाद घालायचा विषय नाही, पण कुठे बसला वाद, हे काय बोलले, हे काय सांग, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद. त्याचा कसा मेळ घालायचा? मग ते वाचेशी आहे आणि हे काय आहे? ते अवांतर वाक्य आणि खाली लगेच महावाक्याची भूमिका आली. मग आपल्याला जे दिलेलं महावाक्य आहे त्याचा अर्थ जो आहे, स जातो आमचा ईश्वराकडे आणि अहम जातो आमचा जीवाकडे आणि ते दोन्ही एक आहेत. हा मग जीव आणि शिव हे एक कसे काय? बाबांची आवडती ओवी बरं का. अमुचा प्रकृती पलीकडील भावो, जरी कल्पने न लागशी पाहो, तरी मज माझी भूते वावो, जे मी सर्व म्हणून. शिवशिवाचं ऐक्य दाखवणारी ओवी आहे. अमुचा प्रकृती पलीकडील भाव हा ईश्वराकडे घेऊन जातो. हो मायेकडे. मायेतला भाव आहे तो ईश्वर भाव आहे. मायेचा ईश्वर, प्रकृतीचा ईश्वर आणि अविद्येचा जीव. जीवाची कल्पना
जीवाची कल्पना आणि ईश्वराची माया. काल एक प्रश्न आला होता, आपल्याला त्याच्यावर फारसं चिंतन नाही करता आलं. जीवाकडून ईश्वराची सिद्धी आहे का ईश्वराकडून जीवाची सिद्धी आहे, असा प्रश्न आला होता. आणि त्याचं चिंतन तुम्ही सांगणार होते मला, कोणाकडून कोण आहे बोला. जीवाकडून. जीवच नाही समजा, थोडस जीवच नाही तर बाकी काय आहे? जीवच नाही तर बाकी कसं कुठे कुठे मानावं लागलेलं आहे पुढे सगळं. जीवानं जग मांडलं, सत्य मांडलं आणि ह्या जगाचा कोणतरी कर्ता मांडला आणि तिकडे ईश्वर. हा मग आता या महावाक्याच्या नावे हे महावाक्य जेव्हा आमच्यामध्ये येतं त्याचा अर्थ आम्हाला लक्षात येतो की जीव आणि शिवाचं ऐक्य सांगणार आहे. ते तत्व मी आहे, तत्वमसी म्हणा. अगदी संस्कृतात गेलं छांदोग्य उपनिषद सामवेदांतर्गत तर तत्वमसी आहे. वरती रूपे प्रज्ञानम ब्रह्म आहे, ऐमात्मा ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी आहे. ऐतरेय, बृहदारण्यक, मांडुक्य या उपनिषदांतर्गत ती महावाक्य येतात. आणि आम्हाला जे दिलेलं आहे, आम्हाला जे महावाक्य दिलेलं आहे, महावाक्याचं अजून एक भूमिका आहे. संपूर्ण विश्वाचं सार त्या महावाक्यात आणलेलं आहे. संपूर्ण विश्व त्याच्यात आहे. ते जेव्हा फुटेल ते त्याचा विस्तार होईल तेव्हा संपूर्ण जगताचा विस्तार आहे. आणि ते जेव्हा लय होईल तेव्हा त्या महावाक्यात आणि ते आम्हाला दिलेलं आहे. आणि ते त्याच्यात आम्हाला विश्वरूप दर्शन करायचं. मग थोडस जर आम्ही चिंतन केलं, ईश्वर आणि जीव कसा काय एक असू शकतो? ईश्वराची उपाधी एवढी सगळं जग आहे, अख्खं जग त्याचं आहे, तो सर्वज्ञ आहे. आणि जीव कसा आहे? एवढा एवढा अल्पज्ञ आहे. त्याला काय कळते? त्याला फक्त नकापासून केसापर्यंत कळते आणि त्याला इथून तिथपर्यंत कळते. त्याची उपाधी कशी एक असेल? दोघे एक कसे का असतील? त्याच्या देहाचा विचार केला तर विराट आहे, हिरण्यगर्भ आहे आणि अव्याकृत आहे. आणि याच्या देहाचा विचार केला तर स्थूल आहे, सूक्ष्म आहे आणि कारण आहे. ह्याचं सगळं छोटं छोटंच आहे ना याचं. मग त्याचं आणि त्याचं ऐक्य कसं काय घडू शकेल? पाणी त्याचं आणि त्याचं ऐक्य कसं होऊ शकेल हा प्रश्न आपल्या समोर उपस्थित व्हायला पाहिजे. ऐक्य करायचं एक ऐक्य अगोदरच आहे. जीव ईश्वराचं ऐक्य करायचं एक अगोदरच ऐक्य आहे. अगोदरच आहे. फक्त आम्हाला त्याचा उलगडा करून घ्यायचं, करायचं काही नाही. आम्हाला भ्रम झालाय नाही असा. सामान्यतः लगेच पडू शकतो जीव ईश्वराचं कसं काय ऐक्य असू शकेल, जीव ब्रह्माचं ऐक्य कसं काय असू शकेल, हे एवढा एवढा आहे उपाधीचा विचार केला तर. आणि तो असा व्यापक आहे, कसं ऐक्य असू शकेल? आणि आमचं महावाक्य तर ते आम्हाला चिंतन सांगते. श्री गुरुंद सांगितलं ते तू आहेस. पै गगन जेवढे जैशी ही ओवी सांगितली. मग याच्या ऐक्याकडे जाताना थोडं आपल्याला चिंतन मांडावं लागतं की त्याचा लक्षार्थ करावा लागतो. ईश्वर काय आहे तर मायेत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे ईश्वर आणि इकडे अविद्येत पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. जीव अंतःकरण उपाधी, अधिष्ठान आत्मा आणि त्याच्यात पडलेला चिदाभास, हे तीन मिळून जीव ही संज्ञा येते. आणि तिकडे उपाधी माया येते, अधिष्ठान ब्रह्म येतं आणि त्या माया उपाधीत पडलेलं चैतन्य, चैतन्याचं प्रतिबिंब, तोही चिदाभासच आहे, चैतन्याचाच भाग, ब्रह्मचैतन्याचा आभास आहे. तर तिकडे तीन येतात. तो चिदाभास मायेतला, हा अंतःकरणात उपाधीतला चिदाभास, तिकडे अधिष्ठान ब्रह्म आणि इकडे अधिष्ठान आत्मा. मग आत्मा ब्रह्माचं ऐक्य अगोदरच आहे, हे आम्हाला याच्यात काही विशेष वाटत नाही. मग आम्हाला काय करायला लागेल? उपाधीचा ऱ्हास करायला लागेल, तिकडची माया बाद करावी लागेल आणि इकडचं अंतःकरण उपाधी बाद करावी लागेल. याची अंतःकरण अविद्या उपाधी बाद झाली की प्रतिबिंब गेलं. आरसा समोर धरला की किती होतात? तीन होतात.
एक आरसा समोर उभा राहिलेला आणि आरशातला किती झाले? 3 झाले. आणि आरसा पालथा घातला की आता किती झाले? आता एकच झालं. फक्त आरसाच फिरवायचा आहे, उपाधीच बाद करायची. याची उपाधी आणि त्याची उपाधी, त्याची माया उपाधी आणि याची अविद्या उपाधी. मग आता बाद करायचे म्हणजे काय करायचं आहे? बाद करायचं म्हणजे काय करायचं आहे? तर ती वस्तू, त्या वस्तूचं लय चिंतन केलं, त्या वस्तूचं जर आपण कुठलीही भूमिका जर पाहिली तर ती वस्तू सिद्ध होत नाही. ती वस्तू सिद्ध होत नाही. मोबाईलचं जर आपण लय चिंतन करायचं म्हटलं किंवा मोबाईलचा जर विचार करायचा म्हटला तर पहिली काय येतात? पंचमहाभूत येतात. पंचमहाभूतानंतर अज्ञान येतं, अज्ञानानंतर माया येते. माया अध्यस्त ठरून ब्रह्मच हाताशी आहे. जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, हा मायाच हाताशी येते. तिथे असा कोणताही पदार्थ घेतला तर सहज मायेचा निराश होतो. तिकडे मायेचा निराश झाला की ईश्वर राहत नाही, शुद्ध ब्रह्म आहे. आणि इकडे अंतःकरण उपाधी म्हणजे अविद्या उपाधीचा जर निराश झाला तरी ते जीव राहत नाही, इथे आत्मा येतो. आणि आत्मा ब्रह्म ऐक्य हे मूळच आहे. हा आमचा प्रबोध आम्हाला चिंतन करायला सांगतो. फक्त आता चिंतन अर्थाचं होतंय, शब्दाचं होतंय का ज्ञानाचं होतंय का स्वरूपाचं होतंय, हा ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. हा ज्याचा त्याचा स्वतंत्र प्रश्न आहे. आम्हाला रीत सुद्धा सांगितली. म्हणून ज्यावेळेस तो अनुग्रह केला जातो, आता अजून प्रश्न उपस्थित होतो, अनुग्रह नेमका कोणाला? सगळे गुरुजन बसलेले आहेत, सगळे गुरुवरी बसलेले आहेत. नेमका कोणाला अनुग्रह? आतमध्ये आता आतलाच विषय आहे. नेमका कोणाला? मग ती वृत्तीची प्रक्रिया घेऊ आपण थोडीशी. यांच्या चितकळी बरोबर आपली सुद्धा चितकळी का उजळून गेली पाहिजे. हा बस. अनुग्रह नेमका कोणाला? डोळ्याला आहे का कानाला आहे का नाकाला आहे का ज्ञानेंद्रियाचा विचार करतात का प्राणाला आहे? पंचप्राणापैकी कोणाला? बरं त्याच्या आतमध्ये जाऊ अजून आपण. मनाला आहे का बुद्धीला आहे का चित्ताला आहे का अहंकाराला आहे का अंतःकरण स्फुरणला आहे? वस्तू संपल्या आणि तिकडे चैतन्याची वस्तू आहे आत्मा. बरोबर. आत्म्याला अनुग्रह आहे का? आहे का? का बरं? स्वस्वमेत आहे, त्याला अनुग्रहाची गरज नाही, कारण त्याला भ्रांतीच नाही झालेली तिथे. आणि तिथून पुढे सगळा पसारा चालू होतोय तो जडाचा आहे. अंतःकरण जड. तेने माझ्या मना बोध केला. बरोबर. किंवा जववरी अर्जुना तू बोधू भेटेना मना. ठीक आहे, मला ह्या मान्य आहे. मन जड आहे का चेतन आहे? प्रश्न आहे. असं काय हरकत नाही ना. ओव्या तर ते मान्यच केलं पाहिजे. आहे ना, चिंतन आहेच ना पुढे. तेने माझ्या मना बोध केला किंवा मौलींची ओवी आहे. बरोबर आहे. मनाला सगळा भूमिका मनाच्या ठिकाणीच आहे. मन जड आहे का चेतन आहे? असं म्हटलं तर घोटाळा होईल. मन नाही कसं काय? मन नाही कसं? मन आहे म्हणजे तुम्ही इथे आला ना, तुमच्या मनात आलं ना तिथं मध्य प्रदेशमध्ये. आता मला आळंदीला जायचं आहे, हे कुठे आलं पहिल्यांदा? स्फुरण कुठे झालं? मनात झालं की नाही? मग बुद्धीनं निर्णय केला, मग अहमनं धरलं, हा आता जायला पाहिजे. मग ते पुढे नियोजन झालं, चित्ताने ध्यास घेतला वगैरे वगैरे, या प्रक्रिया झाल्या का? माझा मूळ मुद्दा तो आहे. तुम्ही ते मन उडवलं तर तुमचं सगळंच थांबलं. मन म्हणजे कल्पना. बरोबर. बरोबर. माऊलीची भाषा. हा बर. बरोबर आहे. ती ओवी आहे. आता ती ह्या ओव्याला क्रॉस करते, ह्या बोधाच्या ओव्याला क्रॉस करते. हरकत नाही.
कळा तुमचा निरोप आला माझ्यापर्यंत, काय नाही करायचं काही कारण नाही. आपल्याला अधिष्ठानापर्यंत पोहोचायचं, मुख्य मुद्द्यापर्यंत पोहोचा. अनुग्रह कोणाला हा आपला मूळ मुद्दा आहे आणि ते नेमकं शोधून काढायचं आहे आपल्याला. जो पागल झालाय त्यालाच इंजेक्शन द्यायचं शांतपणाचं, ज्याला भ्रांती झाली त्याला डोस आहे का ज्याला झाली नाही त्याला द्यायचं आहे. एवढा मुद्दा फक्त. अनुग्रह कोणाला कळायला पाहिजे आणि त्याला नेमका द्यायला पाहिजे. काय ते आपल्याकडे म्हण आहे ना मराठीत, काय दुःख रेड्याला आणि इंजेक्शन पाकालीला, असं होता का म्हणे. हे बरोबर त्याला तिथे गेलं पाहिजे. म्हणून आपल्याला ते शोधून पूर्ण करायचं. प्रश्न आला होता की मन जड आहे का चेतन आहे. तुम्ही तर ओवीच दिली. कल्पना जड आहे का कल्पना चेतन आहे? कल्पना. आता ती ओवी दिली म्हणून नव्हतं विचारावं लागतं मला. जड आहे कल्पना आणि मन जडामध्ये आलं. मग आता जड म्हणलं हेच नाही, हेच ना. आता तेच थोडंसं जरा उजळलेलं आहे, ते थोडं शुद्ध आहे, ते थोडं शुद्ध आहे. हा, कारण वृत्ती अंतःकरणाचेच ते भाग आहेत. अंतःकरणाचाच वृत्ती, त्याला नावं का आली? संकल्प विकल्प वृत्ती करते म्हणून मन म्हटलं, विवेक करते म्हणून त्याला बुद्धी म्हटलं, चिंतन करते म्हणून त्याला चित्त म्हटलं आणि धारण करते म्हणून त्याला अहम म्हटलं. अहम वृत्तीच आहे. अंतःकरण वृत्तीचे ते 4 भाग आहेत. अंतःकरण वृत्ती स्फुरण, अंतःकरण वृत्ती अहम आणि अंतःकरण वृत्ती बुद्धी मन. हे अंतःकरण वृत्तीचेच भाग आहेत. फक्त कार्यामुळे वेगवेगळी नावं आली. कार्यामुळे त्याला संकल्प विकल्प करतं म्हणून मन, निर्णय करते म्हणून बुद्धी, चिंतन करतं म्हणून चित्त आणि धारण करतं म्हणून अहम आलं त्याला नाव. बाकी काही नाही त्याच्यावर. ते त्याचाच आहे, त्याचाच भाग. हा बरोबर. ओवी एकदम, मला त्याच्याबद्दल काहीच मुद्दा नाही. ओव्यात सगळ्या ओव्या बरोबर आहे. माऊलीच्या त्याला जाणं सोडून पुढे जायचं आपल्याला. निर्णय फक्त करायचा. मन जड आहे का चेतन आहे तर जडाचा निर्णय आला. बरोबर आहे की नाही? आणि इकडे आत्मा कसा आहे? शुद्ध चैतन्य आहे. हा, आता लक्ष ठेवा का. वादाचा विषय पहा. वाद जलपाणी वितंड. तुम्हाला 3 भूमिका सांगतो. वाद कशाला म्हणायचं सांगा आता. तेवढा मुद्दा क्लिअर करू, म्हणजे चांगला वाद घालू आपण. करू आवडीने वाद का संवाद. बरं, हा वाद कशाला म्हणायचं तेवढं सांगा. तत्वनिर्णयासाठी केलेली चर्चा, वेदांतिक शास्त्रीय चर्चेना सर्व महात्म्यांच्या समवेत तत्वनिर्णयासाठी केलेली चर्चा, बोधासाठी बोधापर्यंत घेऊन जाणारी चर्चा, तत्वाचा निर्णय करणारी जे चिंतन आहे त्याचं नाव आहे वाद. ठीक आहे ना, पोचला निरोप पोचला ना. तुम्ही मला जेवढं अडवाल तेवढं थांबेल. मी जरा पुढे वेग वाढवायचा प्रयत्न करते, हरकत नाही. तुम्हाला धरून ड्रायव्हर एकटा पळून गाडी पळणार नाही. त्याला गाडीत बसून प्रवासी घेऊन मग पळवायला लागेल गाडी. नुसतं एकटा पळालं तर गाडी तिथं राहिलं, प्रवासीला ते उचलून असं नाही. ठीक आहे. जल्प कशाला म्हणायचं? स्वपक्ष मंडनासाठी केलेली चर्चा, माझं मत बरोबर आहे याच्यासाठी केलेला युक्तिवाद आहे, त्याला जल्प म्हणतात. आणि तुमचं बरोबर नाही, बरं झालं तुम्ही सांगितलं. दुसऱ्याचं खोडून काढण्यासाठी, दुसऱ्याला खोटा ठरवण्यासाठी आणि मीच खरा आहे हे सांगण्यासाठी केलेला जो वाद आहे त्याला म्हणायचं वितंड. हा, आणि माझं खरं आहे हे सिद्ध करण्यासाठी नाही, खरं आहे हे सांगण्यासाठी केलेली चर्चा, याचं नाव आहे हा जल्प. आणि दोघांनी मिळून, सर्वांनी मिळून बोधापर्यंत पोहोचण्यासाठी केलेलं जे चिंतन आहे त्याचं नाव आहे वाद. आता आपला वाद चालू आहे. वाद म्हणजे तसला वाद नको, हा त्याचं काही कामाचंही नाही. हा चला, आता माझा आता प्रश्न उपस्थित होतोय बरं का. एवढा निर्णय करून पटकन आपण त्या प्रक्रियेकडे जाऊ. जाता आलं तर, नाहीतर काय चिंता करायचं काही कारण नाही. जडाला अनुग्रहाची गरज आहे का? माझा प्रश्न आहे. तुम्हीच उत्तर देऊन आपल्यालाच पुढे निघायचं. जडाला अनुग्रहाची गरज आहे का? जडाला प्रबोधाची गरज आहे का? जड काही स्वच्छ असेल, काही मळका असेल, त्याला काय काही मळका असेल, काही असेल, ते त्याचे प्रति असतील वेगवेगळे. आता ते फार शुद्ध आहे म्हणून ते प्रतिबिंब ग्रहण करतं. आता हे प्रतिबिंब ग्रहण करत नाही. आरशात तोड दिसतं पण ह्याच्यात दिसत नाही. दोन्ही एकाच जातीचे आहेत ना. त्याला घासून घासून चकाचक केले म्हणून त्याच्यात प्रतिबिंब दिसतं. म्हणून का आरसा सजीव झाला, आरसा चैतन्य झाला का? ते घासलेलं आहे, लय पुण्य केलं त्याने, तिथे चकाचक झालंय ते तिथे. हा,
आणि हे घासलं नाही म्हणून इकडे पडलं, हे घासलं नाही म्हणून इकडे, याच्यात दिसत नाही चेहरा आमचा असं. पण आहे काय? दोन्ही जडच आहे. जडाला अनुग्रह आहे का? जडाला अनुग्रह करून काही विनियोग होईल का? आणि जडाला भ्रांती झाले का? नाही झाली. तुमचं सगळ्यांचं बरं. चेतनाला अनुग्रहाची गरज आहे का? स्वसंवेद त्याला गरज, जडाला गरज नाही आणि चेतनाला गरज नाही. मग गरज म्हणतो कोण आहे? कोण आहे ती गरज? बिघडलाय कोण? भ्रांती कोणाला झाली? जीव. वा, बरोबर आहे. जे चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब आहे अंतःकरणामध्ये ते ह्यांच्या नादी लागले आणि संपूर्णपणे सत्ता इकडे त्याला पुरवलेली आहे त्यांनी, त्या प्रतिबिंबाने, त्या जीवाने, त्या चिदाभासाने. चिदाभासाला भ्रांती झालेली आहे, जीवाला भ्रांती झालेली आहे. आता आपण या ओव्यांचा थोडासा परामर्श घेऊ. पहा, मन स्वतंत्र नाही. मनामध्ये सगळ्या गोष्टी येऊन पडतात. मनात कळतं पण मनाला कळत नाही. लक्षात घ्या, मनातच कळतं पण मनाला कळत नाही. बुद्धीशिवाय निर्णय होत नाही पण बुद्धी निर्णय करत नाही. बुद्धीद्वारे निर्णय केला जातो, मनाद्वारे कळालं जातं, मनाला नाही कळत. मनात कळण्याची यंत्रणा आहे, बुद्धी ही निर्णय करण्याची सामुग्री आहे, चित्त हे चिंतन करण्याचं सामुग्री आहे. चिंतन करणारा चित्तापेक्षा वेगळा आहे, म्हणून चित्ताची देवाणघेवाण करतो. काय साठोवाटी काल काय आलं होतं आपलं? चित्ताची या मनाची नक्की न लगे. नाही, मनाच्या कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. साठोवाटी घ्या. चित्त देता येतं, चित्त घेता येतं, व्यवहार कर. चित्ताला पाहणारा चित्तापासून वेगळा आहे, मनाला पाहणारा मनापासून वेगळा आहे. आता इथे या क्षणी तुम्ही तुमचं मन पाहू शकता आणि त्याचं अवलोकन बी करू शकता. ज्या अर्थी मनाला तुम्ही पाहता, मनाला पाहणार आहे, त्या अर्थी मनापासून कुणीतरी वेगळा आहे. पण मनाला स्वतंत्र सत्ता नाही, मनाला सोडून याला काय करता येत नाही, म्हणून मनात बोध दिला जातो याला, जीवाला. आणि म्हणून ते ओव्या झाल्या ते बरोबर आहे. तेने माझ्या मना बोध केला, संकल्पा नाही. ओव्या बरोबर आहे, पण त्याचा लक्षार्थ जो आहे तो आपण, कारण मनाला सत्ता चिदाभासाने पुरवलेली आहे आणि चिदाभास मी मन म्हणून बसलेला आहे. त्याने काय केले? त्याला आपली सत्ता पुरवली, त्याला व्यापलं, त्याला मी म्हणून बसला. मी मन आहे, हो, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, हो, मी प्राण आहे, मी देह आहे, माझा देह आहे. हस्त विषद आहे, हस्त मुख्य प्रतिपाद्य विषय आहे. त्या देहाने, त्या जीवाने, त्या चिदाभासाने, चिदाभासाला भ्रम झालाय. लक्षात आलं का? भ्रम होणार तिथंच आहे, तो तिथंच आहे. आणि ज्याला भ्रम झालाय त्याला अनुग्रह करायचा आहे आपल्याला. हा, राहू दे. तुम्हाला दुसरीकडे चैतन्याची असो, चिदाभास, त्याचे दोन भाग केले की तो चिदाभास म्हणलं की काय? चैतन्याचा आभास, त्याचं नाव चिदाभास, त्याच्यातच लपलेला आहे ना अर्थ. लक्षात आलं का? अर्थच त्याच्यात लपलेला आहे. चैतन्याचा आभास, तुमचं प्रतिबिंब, सूर्याचं प्रतिबिंब. लक्षात आलं? आणि त्याला सत्ता, त्याचे दोन नावं पडतात. दृंक, दृश्य. दृंक म्हणजे चैतन्य. पहा, चैतन्याकडून पाहिलं तर ते जडामध्ये जातं आणि या जडाकडून पाहिलं तर ते चैतन्याकडे जातं, कारण ते या चैतन्याचं प्रकाशन करतं, म्हणून त्याला चैतन्य म्हणायला लागतं. चैतन्याचं प्रतिबिंब. आणि चैतन्याकडून पाहिलं तर ते जडात जातं, प्रतिबिंबाला सत्ता नाही. पण त्यांनी याची सत्ता घेतली आणि ती सत्ता इकडे वापरली आणि यांच्या नादी लागून ते बद्ध झालंय. आणि त्याला वाटतंय मी मरणार आहे, मी देह आहे, देह माझा आहे, मी जातो का काय, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, मी पुण्यवान आहे, मी पापी आहे, मी दुःखी आहे, मी येणार आहे, मी जाणार आहे. या देहाला धरून ते सगळं म्हणायला लागलेलं आहे. तेवढा घोटाळा तिथे आहे. आणि त्याचा जर विचार केला, त्याला जर अनुग्रह दिला, तो का बिघडलाय? यांच्या नादी लागून बिघडलेला आहे. याने त्याच्यावर वास्तवात देह इंद्रिय त्याच्या सत्तेवर आहे का इंद्रियांच्या सत्तेवर तो आहे? चिदाभास कोण कोणाच्या सत्तेवर आहे? सत्तेवर कोण कोणाच्या आहे?
कोणाच्या सत्तेवर कोण चाललंय? त्याच्या सत्तेने हे चालतात ना. साधी गोष्ट आहे. पहा, प्रकृती ईश्वराच्या सत्तेने चालते, म्हणजे प्रकृती ईश्वराच्या सत्तेने चालते आणि ईश्वर तुमच्या हृदयात आहे. तुमच्या हृदयात ईश्वर आहे. ईश्वराच्या सत्तेनं सर्व चालतं. पण जे सगळं चालतं, जे सगळं होतंय ते प्रकृतीच आहे. सगळं करणं, सगळं येणं, सगळ्या उलाढाली त्या प्रकृतीच्या आहे. हा अकर्ता आहे, पण त्या चिदाभासामुळे तो कर्ता झाल्यासारखा त्याला भ्रांती झालेली आहे. आणि तिथे अनुग्रहाची प्रक्रिया आहे, तिथे बोधाची प्रक्रिया आहे. तिथे जिथे भ्रांती झाली त्याला भ्रांती झालेली आहे, त्याने घोटाळा केला. मग आता अनुग्रह दिल्यानंतर पाहता आता ती भूमिका ऐसे श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एक सरे. हा पुढचा तुकडा काय? तव अविद्येचा अंधारे जावोची लागे. अविद्येचा अंधार जायला लागतो. आता अविद्येने अंधार चैतन्याला केलाय का जीवाला केलाय? चैतन्याला अंधार करू शकते का अविद्या? नाही करू शकत, कारण ती त्याच्यावर आहे अध्यस्त. मग हा जो जीवाकडून अविद्या आहे, जीवाकडून हे सगळं सिद्धी आहे. आणि मग श्री गुरु काय करतायत? महावाक्याचे नावे, आणि त्याला ती झोप लागलेली आहे. आपण पाहिलेली आहे त्या गोव्या. अविद्येची निदा, विश्व स्वप्नाचा धांदा, भोगी तो होता प्रबुद्धा वरची उभी. लगेच मध्ये महावाक्याचे नावे, गुरुकृपेचे थावे, माता हात ठेविला नोहे, थापटीला जैसा. हा लगेच खाली त्याचा परिणाम सांगितला. काय? विश्व स्वप्नेशी माया, निद सांडवनी धनंजया. निद सांडवनी धनंजया, सहसाचे इलिया अद्वयानंदा. किंवा पाहता त्याचा तुकडा कसा लावता येतो तो. सहसा चैलिया अद्वया नंदपणेचे, असं त्याची पूर्णभूमी येते. म्हणजे वरती झोपलेला होता, मध्ये जागे करण्याची प्रक्रिया आली आणि जागे झाल्यानंतर लगेच कबुली दिली. अशा पद्धती. आता 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 हे जे सगळं आता आपण जे आहोत ते जागृतीत आहोत का झोपेत आहोत? सुषुप्तीत आहोत का जागृतीत आहोत आपण आता? झोपलेल्याला सांगता येत नाही. झोपलेलं सांगता येत नाही. झोपलेल्याला सांगता येत नाही. झोपलेल्याला काय सांगता येत नाही. बरं ठीक आहे. बरं आता तुम्ही झोपलेले आहे का जागे आहे? ठीक आहे, अवस्था राहू दे. आता माझ्याशी बोलताय ते जागेपणातलं बोलणं आहे का झोपेतलं बोलणं आहे? आज झोपेत असून तुम्ही सांगताय मी झोपेत आहे, हे कसं काय? झोपेतला माणूस सांगतो का मी झोपेत आहे? पण नाही नाही, झोपेतला माणूस सांगतो का मी झोपेत आहे ते? झोपेत उठून झाल्यानंतर सांगतो मी झोपलो होतो, का झोपल्यानंतर सांगतो मी आता झोपलोय ते? आणि मी आता झोपलो हे सांगताना तो झोपलेला असतो का? आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला लागेल. सांगा आता आपण जागृतीत आहोत का झोपेत आहोत? हा प्रश्न होता माझा. झोप कळाली पाहिजे ना आपल्याला, झोप कळाली पाहिजे ना. झोप कळेल ना, कुठे आम्ही झोपेत असा प्रश्न विचारतो. आता मी काय सांगतो? आम्ही का झोपेत आहे का? तुम्ही बरं सांगितलं मी झोपलो एवढं तरी किमान. मी आता सगळ्यांना म्हटलं आपण झोपेत आहे, तर कोण मान्य करेल का बाबा? तर आम्ही जागेपणे, आम्ही जागे आहोत म्हणून तो प्रश्न विचारला. आम्ही आता जागृतीत आहोत का झोपेत आहोत? बाबांनी सांगितलं व्यावहारिकचा विचार केला तर आम्ही कसे आहोत? जागृतीत. तो माझा प्रश्न आध्यात्मिक असं समजतो. चला ठीक आहे, पारमार्थिक सत्तेतून मी विचारतो किंवा त्या अनुषंगाने विचारतो. आता आपण झोपेत आहोत का जागृतीत आहोत? बाबा म्हणजे स्वप्नात आहोत. बर, स्वप्न आणि जागृती या कोणाच्या अवस्थेत? त्याचं बीज काय आहे? ओवी आहे बरं का. घन अज्ञान सुषुप्ती,
ये बीज भाव म्हणती स्वप्न जागृती, ये फळ भाव म्हणते. याचं बीज काय आहे? स्वप्न आणि जागृतीचं बीज काय आहे? सुषुप्ती. बरोबर आहे की? झोपेचीच अवस्था जागृती आहे आणि झोपेचीच अवस्था स्वप्न आहे. सुषुप्ती म्हणजे झोप. झोपेतूनच या दोन अवस्थेचा जन्म आहे, तिचं मूळ बीज आहे. मग जागृतीत आहे याचा अर्थ कुठे आहे? कत्ती त्याला आलेलं फळ आहे. सुषुप्तीचे दोन अवस्था. पहा कसं गप्पत झाली तुम्हाला सांगतो. आता आपल्या वाऱ्या भाषेत आपण झोपलो, बरं का, झोपलो आणि झोपेत स्वप्न पडलं आपल्याला. झोपेत काय झालं? स्वप्न पडलं. आज स्वप्नात परत झोप लागली. काय झालं? स्वप्नात झोप लागली आणि त्या स्वप्नातनं परत जागा झाला आणि त्या स्वप्नाला खोटं म्हणायला लागला इकडच्या स्वप्नात. काय झालं? झोप लागली, झोपेत स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नात परत झोपला आणि झोपेत त्या स्वप्नात परत स्वप्न पाहिलं. तिथं काय ते गोंधळ केला त्यांनी, काय लग्न लावलं, पोरं झाली, काय काय सगळं केलं. त्या स्वप्नातनं जागा झाला आणि जागा होऊन त्या स्वप्नाला खोटं म्हणला. मग तो जागा झाला का स्वप्नातच होता? स्वप्नातच होता. आपल्याला सभी झूठा है लेकिन हमको हमारा सब झूठा ही है, लेकिन हम सच मान के बैठे इसलिए तो ये चल रहा है. अभी क्या करेंगे? इथे कोणाला कळालं नाही जग मिथ्या आहे ते, इथे कोणाला कळालं नाही आत्मा सत्य आहे ते. आणि कळाले सगळ्यांना पण निश्चय होणार ना आमचा. काय मी देव आहे हे कोणाला कळालं नाही मला सांगा. माळ घातलेल्या नाही ना, माळ घातलेल्या माहिती आहे त्या देह नाशिवंत मरणार आहे. माळ घातलेल्या माहिती आहे सहसर, पण निश्चय त्याला कळेल ना, निश्चय होईल ना त्याचा. काय करावं मला सांगा. आपण प्रबोध घेऊन निश्चयाकडे जायना. जन्म लागते माहिती नाही जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होणार. हा साधना त्याच्यासाठी गेलेली आहे. साधना थांबली असं कोणी म्हणू नये. वाटेवर आलं चालणं बंद केलं, वाटेवर उभा केला का चालायचं थांबवलंय तू. काय काय बोलू नको. ती गोष्ट कळालेली आहे, पण कळालेल्या गोष्टीचा निश्चय. संसार मिथ्या आहे आणि निश्चय काय आहे आपला त्याचा त्याने पहा. मी देव आहे हे कळायचं कोणाला राहिले बाबा मला सांगा. सगळ्यांना कळालं. ज्या क्षणी अगोदर झालं त्या क्षणी कळाले आणि वाचून वाचून सर्वांनाच कळालेलं. स्मशानभूमी जावा, कशी माणसं बोलतात बघा. तुमचं तुम्हाला अनुभव येईल. काय खरं आहे, कसं खरं आहे. आज आता आपण बी जायचं, आता मी बी मरेल, मी मरेल म्हणतो. हा घोटाळा आहे. ती भ्रांतीच बोलणार. मी मरेल म्हणतो. तू कसं मरेल? देव मरेल का तू मरेल? देव मरेल ना, देव मार काय का तू मार काय? सगळ्यात आश्चर्य मोठं आहे न मारणारा मरणाच्या नादी लागून मी कसा मरेल कुठे मरेल या भ्रांतीत आहे. कीर्तनात मरतो का प्रवचनात मरतो, मांडीवर मरतो का गादीवर मरतो. न मारणाराला मारणाराचं पुढं पडलंय, मरणाचं पुढं पडलंय. आणि मेलेलं मर काय ते मेल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्या नादी लागून सांगतो मी मरतो मी जन्मतो. आपले निकाली या पॉइंट म्हणजे बाजूला खिचली. माझं काय चाललं होतं, काय तर मुद्दा चालला होता आपला. 10 अवस्था स्वप्न अविद्येच्या निदा. झोप लागली ही तर कळाली पाहिजे आपल्याला. मुद्दा झोप, मी झोपेत आहे हे तर कळालं पाहिजे ना आपल्याला. तेव्हा जागेपणाचा विषय. झोपलेलाच म्हणायला लागला बाबांच्या सारखा मी जागा आहे, तर आता कसा मिटवायचा मला सांगा. आणि जागा आहे सगळा व्यवहार झोपेतल्यासारखा करतोय, सगळा व्यवहार स्वप्नातल्यासारखा करतोय. आणि ह्या दोन्ही अवस्था जागृती आणि स्वप्न झोपेतल्या अवस्थेत. झोप लागली म्हणून या दोन अवस्था आहेत. आणि आपल्याला कारणच उडवायचं आहे, कारणावरच घाव घालायचं. कारण बाजूला काढलं तरच अधिष्ठानापर्यंत जाता येईल. कार्यातून निघेना, अजून कार्यातून निघेन कारणात जाईना. कारणातून अधिष्ठानात कधी जाणार? कार्यातच दृष्टिकोन केले आम्ही कार्यातच आहोत. कार्यातच काहीतरी सत्य वाटते, काहीतरी मिथ्या वाटते. कार्यातच काहीतरी खरं वाटतं, कार्यातच काहीतरी खोटं वाटते. कार्यातच एक बाबा मोठा वाटतो, एक बाबा छोटा वाटतो. कार्यातच पद प्रतिष्ठा आहे, कार्यातच गुंतलाय. कार्यातच हे तीर्थ मोठं ते तीर्थ मोठं, कार्यातच हा देव मोठा तो देव मोठा. कार्यातच गुंतलेला आहे. कार्यदृष्टीच आहे, दृश्य दृष्टीच आहे त्याची. कारणात जाईना. जगत कार्यातच गुंतलंय. जगत कारणापर्यंत सुद्धा जाईना. कार्यात 3 आहेत, कारणात 2 आहेत, अधिष्ठानात 1 आहे. चला एवढा मुद्दा क्लिअर करू. ती वाजली त्या घड्याळाने घातला आपल्या
घड्याळ आपल्याला ऐकत नाही बरं का, रोज ऐकत नाही, आपल्या पुढेच जात आहे. बरं असं ठीक आहे, हरकत नाही. एवढा मुद्दा क्लिअर करू, लिंक राहते. हा, आता आपण झोपेत आहोत का जागेपणात आहोत एवढं फक्त सांगा आणि मग जाऊ पुढे आपण पटकन. झोपेतच भारत माता की जय म्हणायला लागलं. झोपेतच कालवा केलाय त्यांनी. हा, झोपेतच सगळा पसारा आणि पसारा वाढवतच चाललाय, जागाच होईना. पण झोपेचं लक्षण काय, जागेपणाचं लक्षण काय? चला ठीक आहे, नाही कळलं तर आपण लक्षणात नाही बघू. खरा मी झोपलोय का जागा आहे, ज्याचं त्याला कळत पटकन, अरे खरंच झोपलाय. जागेपणाचं लक्षण काय, झोपेचं लक्षण काय? आता स्वरूपाच्या दृष्टीने प्रश्न आहे बरं का. मी जागा आहे याचं लक्षण काय आणि मी झोपलो याचं लक्षण काय? मी देह माझा झोपला. मग आता बरं आता कसं आहे महाराज सांगा, आता झोपलोय का जागा आहे? आता तर लक्षण सांगितलं ना पूर्ण. आज मला का सांगू अंदर की तुमचा हितभूत सांगू दे आतमध्ये. अरे ते झोपले होते जागा, महाराजांप्रमाणे सांगितलं आत मी बाहेर जागा, बाहेर लय उद्योग चालले त्याचे. काय तर गोव्या फटाफट आम्ही बोलायला लागलो. आता सांगा की जागा आहे का झोपलाय? तुमचं तुम्हाला सांगा, मला नका सांगा, म्हणजे बघू सुद्धा नका आता ह्या प्रश्नाच्या माध्यमातून. आता सगळेच जागे आहे. बरं बाबा, आता मला कसं बोलता येईल? मोती भेदाचा या आरेसा हातोनी पडेल, हातोनी पडेल गणेशा तो प्रतिमुख भाषा मुखला तो. बरोबर. जागेपणाचं लक्षण काय? हे झोपेचं लक्षण सांगितलं काय? मी देह माझं घर म्हणायला हरकत नाही. कालच विषय झाला, व्यवहार भेदानीच करायचा आणि समजूत मात्र अभेदाची पाहिजे. व्यवहार अभेदाचा नाही करायचा, घोटाळा होईल सगळा. माणसाने त्याचाच घोटाळा, अभेद आहे, व्यवहाराचा अभेद करूया, नाही जमणार. व्यवहार मायेचा आहे, माया भेदातली आहे आणि चैतन्य अभेद आहे, वास्तव आहे आणि वास्तवाचा कधीच भेद होत नाही. तो समजायचा आहे, समजून घ्यायचा पक्का. तेच आज जागेपणाचं लक्षण आहे. जाग बोलती, आज जगजोगी जाग बोलती आणि जागता जागा झाला की जगत देवा, जागता जगत काय बोलून थकले महात्मे. जगजोगी जाग पुढे जाग आणि जागता जागल्याबरोबर. हा, आता सांगा जागेपणाचं लक्षण काय? हा बाबा बरोबर सांगितली व्याख्या. स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे, तो जागा. पण स्वस्वरूपाच्या जागेपणाचं लक्षण काय? मला एवढंच फक्त सांगा. ठीक आहे, तुम्ही हे पहा, इथे कोणी पहिल्या दिवशी सांगितलंय, मी सांगणार तुम्ही ऐकणार असं काही नाही. आपण चिंतन करायचं आहे, एक विषय प्रतिपाद्य केलेला आहे, त्याचं चिंतन करायचं सर्वांनी मिळून. मी बोलणार तुम्ही ऐकणार असं अजिबात नाही, समजूच नका तुम्ही. परमात्माच आहे. हा बरोबर. हा बरोबर, अगदी बरोबर. हा भाव माझ्या अंतःकरणात आलाय की नाही, हा ज्याचा त्यांनी तपासायला पाहिजे. तोच राहता ऐसी श्रीमुखोनी अक्षरे निगती ना जव एक सरे, तो अविद्येचे अंधारे जावोची लागे. अविद्येचा अंधार गेला, अविद्येचा अंधार गेल्याचं लक्षण आहे. अरे दिसायला जग आहे, दिसायला माणसं आहे, दिसायला उपाधी आहे, पण असायला परमात्मा आहे. असलेला परमात्मा दिसत नाही आणि दिसलेली उपाधी माती आहे, मिथ्या आहे. जागेपणाचं लक्षण पाहा. बरोबर सांगितलं बरं का तुम्ही. इथं कोण चूक नाही बोलत, आपल्याला कोणाला चूक ठरवायचं नाही. आपल्याला बरोबर फक्त मुद्दा बरोबरचा गाठायचा, एवढंच फक्त आपल्याला करायचं, बाकी काय करायचं नाही. कशाला कोण चूक केली? सगळे प्रबोधित आहे, सगळे काय कोणाची आपण म्हणतो ना छावे आहेत, आपण काय हरकत नाही. छावा हा शिकार करायला शिकला पाहिजे. कशाचा शिकार केली पाहिजे त्याने? हे अविद्येची शिकार केली पाहिजे. अविद्येची अंधारे जाऊ दिले, तिला गिळून टाकलं पाहिजे. हा, गिळाली पाहिजे. तर छाव्याचं लक्षणच ते आहे ना. सगळे इंजिन आहे, डबे नाहीये. हा, सगळे इंजिन आहे, डबे हा, इंजिनला आता धक्का मारायला लागतो ना, त्याचं काय करावं?
इंजिन डब्याच्या पुढे पळतं का मागून पळतं? डबा ओढतो इंजिनला का इंजिन डब्याला ओढतो? हा? अहो डब्यात माणसं तरी बसतात पण बंद पडलेल्या इंजिनात कोणी बसावं? ते भंगार दुरुस्त केल्याशिवाय चालत नाही. माझ्या सगळ्यांना त्रासदायक ठरतं ते त्याने लय डोक्याला ताण दिलं. बरोबर आज तुम्हाला वाजवावं लागलं. ठीक आहे आता बरोबर ठीक आहे. उद्या बघू आता कसं जमेल तसं, जसं मंडळी अवधान देतील तसं चिंतन. विषय आहे आपला उद्या पण चालेल. आज साधारणपणे आपल्याला अर्जुना लागी चितकळिका उजळली या श्रीपाद उजळली या श्रीकृष्ण ही भूमिका आपल्याला उद्या आपण करू. दृष्टी फक्त प्राप्त करायची. इथे आळंदीत यायचं 7 दिवस ठाण मांडायचं. दृष्टीतला बदल करायचा. सृष्टीला काय नाही करायचं. जगाला काय झालेलं नाही. जगाला काय व्हायला ते सिद्धच नाही होतं. त्याला काय झाले तेव्हा? त्याला काय झाले तेव्हा? झाल्याचा भ्रम झालाय आम्हाला. तो भ्रम दूर करायचा. दृष्टी प्राप्त. अर्जुनाला काही फक्त दृष्टी बदलली का? सृष्टी बदलली अर्जुनाची? तेच समोर उभे होते ना भीष्म द्रोण कर्ण. तेच होते का बदलले होते? आधीचे जे होते तेच होते का दुसरे आणले भीष्म द्रोण? मग काय केलं? आता सांग म्हणे आता जगाला आग लावतो म्हणे. आता तू सांगितलं बघ आता जग अख्खं पेट होते. ह्यालाच काय फक्त अख्ख्या जगाला आग लावतो. आता सांग का बरं? आणि आधी म्हणत होतं काय मामा आहे बापा आहे ह्याला कसं मारू का? दृष्टी बदल केली फक्त. बाकी काय केलं? बस आपल्याला तेच इथं करायचं. महात्म्याने तेच केलं. दृष्टीतलाच बदल झाला. चल वेळेचं बंधन. सर्व आयोजकांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य झालेलं. शिवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करू शकला. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरु सच्चिदानंद रामदास भगवान. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.